नमस्कार. ज्योती कोकण चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे आरोग्यदायक चहा. नेहमी तुम्ही साधा चहा करून पितात. आता सध्या पावसाळा, त्यानंतर हिवाळा असे ऋतू येत आहेत, तर त्याच्यासाठी एक चांगला आयुर्वेदिक चहा तुम्हाला आता दाखवणार आहे. तर चला मग आपण चहाला सुरुवात करूया. तुळस घ्यायची, गूळ, गवती चहा, आलं, लवंग, मिरी, दालचिनी, ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपर्यंत बघा. ह्याच्यात काय काय वस्तू टाकल्या, आणि हा चहा आपण दररोज पिऊ शकतात, काही इफेक्ट होणार नाही आहे. हल्ली पावसाळ्याचा सीझन चालला आहे. कशाला खवखवपणा, सर्दी, खोकला, कणकण असं काय ना काय चालू असतो. त्याच्यामुळे हा चहा एक आयुर्वेदिक आहे. तर तुम्ही हा नक्की चहा करून पिहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. मग चला हा आपण सुरुवात करूया. बघा, आता ही सगळी वस्तू मी घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चहा पावडर टाकायचं आहे. हे बघा, चहा पावडर. आता हा कोरा चहा पिणार तर मी 4 जणांना हा चहा होऊ शकतो, आणि दूध टाकून घ्यायला तर आणखीन तुम्हाला जास्त होऊ शकतो. तर बघा, हा आता आपण चहा उकळून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागत नाही आहे, पण ह्याचा जास्त फायदा आहे. मग हा नक्कीच तुम्ही चहा करून प्या. बघा, आता एवढं सगळं आपण सगळं सामग्री टाकलेली आहे. चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला, आणि छान उकळून घ्यायचं आपल्याला. जरा चमच्याने ढवळून घ्या. आता थोड्याने उकळी येईल. आता बघा, चहा पावडरचा रंग खाली उतरला आहे. तुळस, गवती चहा, आलं, आता ह्याच्याला सगळं रस उतरले आहे, आणि हा आपण एकजीव करून घेतलेला आहे. उकळी आली, एक 5 मिनटं उकळून घ्यायचं बारीक गॅसवर, आणि गरम गरम हा चहा प्यायचा. हा लहान मुलांना द्या, नाही तर मोठ्यांना द्या, आणि कोणीही प्या. हा आरोग्यदायी चहा आहे, आणि घरच्या घरी बनवणाऱ्या आपल्या घरात सगळ्या वस्तू भेटतात, आणि हा तुम्ही करू शकता. ह्याच्याने आपल्याला खोकला जरी आला तरी जाईल, आणि खवखवपणा येतो तरी जाईल. हा चहाला उकळी आलेली आहे. हे बघा, हा आपला चहा तयार होत आहे. व्हिडिओ आवडला असते तर लाईक, कमेंट नक्की करा, आणि असा चहा करून पिऊन बघा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा आरोग्यदायी चहा कसा झाला आहे. याचा नक्कीच तुम्हाला गुण येईल. मग आता हा चहा उकळला आहे आपला. आता ह्याच्यामध्ये कपामध्ये गरमागरम चहा सकाळच्या टायमाला पियालाही खूप छान लागतो, आणि ताजे टवटवीतपणा आपल्याला मिळतो. आता हा चहा उकळलेला आहे छानपैकी. तुळस, गवतीचा, आलं, हे तर तुम्हाला औषधी गुणच आहे. त्याच्यामुळे आपल्याला घरातच भेटणारा हा आरोग्यदायी चहा तुम्ही घरी करू शकतात. तर हा चहा आपला झालेला आहे, आणि आता गरमागरम चहा पण तयार झाला आहे. आता आपण हा चहा पिण्यासाठी कपात ओतला आहे. गरमागरम आरोग्यदायी चहा. धन्यवाद.